आज आम्ही चाललेलो आहोत स्वामी समर्थाच्या मंदिरात दर्शनासाठी. आणि ही पहा एक्साइटमेंट, कुठं जायचं म्हटलं की पटापट तयार होतो आणि खाली येतो. तर आज आम्ही जवळच्याच एका स्वामी समर्थांच्या मंदिरात आलो. खूप दिवसाचं यायचं होतं, पण काही योगायोग येत नव्हता. आणि सोबतही कोणी नव्हतं, कारण आदूच्या पप्पांना ऑफिस असतं आणि आज प्रतीक्षाला सुट्टी होती. तर म्हटलं चला तिलाच घेऊन जाऊया. तर आदूनं मस्त दर्शन घेतलं. मी पण दर्शन घेतलं छान स्वामींचं. खूप छान वाटलं इतक्या दिवसानंतर आल्यावर. आणि आरतीची वेळ होती तर म्हटलं आरती घेऊन पण जाऊ. आदू मस्त आरतीसाठी बसला, टाळ्या वाजवत होता सगळ्यांचं पाहून. वातावरण पण खूप छान होतं आज. मस्त थोडं बाहेर आलो, बसलो. आणि मग मला थोडं सामान घ्यायचं होतं आदूच्या बोरणांसाठी. तर हे असं सामान बघितलं आणि घेतलं भरपूर सामान. त्यानंतर आदूची इकडं घाई चालली होती की बॅट आणि बॉल दिसला मला घ्यायचा आहे. मग त्याला थोडं समजावलं की नको, आपल्याकडे आहे, आपण घरी गेल्यावर मस्त खेळू. आपल्या घरचा छान आहे, हा छान नाही. जास्त काही रडत बसत नाही तो. एकदा सांगितलं की ऐकतो. आणि छोटे छोटे बोरं पण घ्यायचे होते, कारण मोठे बोरं नको म्हटलं. बोरणांच्या वेळेस जर त्याला डोक्याला लागलं तर परत रडत बसेल. आणि फुलं वगैरे घेऊन आम्ही आलोय मग बाहेर थोडं खाण्यासाठी. मग आदूला घरून आणलेली खिचडी खाऊ घातली प्रतीक्षाने. तो खातो, पण आम्ही जर काही ऑर्डर केलं ना त्याला ते पण पाहिजे. पण मी त्याला काही तेलकट देत नाही. आणि आम्ही थोडी दोघींनी असं छोले भटुरे खाल्ले. आणि असा झाला माझा मिनी ब्लॉग आजचा. तर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.